योद्धा न्यूज मराठी. श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंदसा एसएससी परीक्षेचा निकाल 98.46%. गुणवत्तेची आणि 100% निकालाची परंपरा कायम. वडगाव घेनंद. श्री माऊली शिक्षण संस्था संचलित श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद या माध्यमिक विद्यालयानं इयत्ता 10वीच्या एसएससी परीक्षेत पुन्हा एकदा देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.46% लागला असून विद्यालयानं आपली गुणवत्तेची आणि 100% निकालाची परंपरा यावर्षीही यशस्वीरित्या जपली आहे. परीक्षेचा तपशील. यावर्षी विद्यालयातून एकूण 64 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहता केवळ एक विद्यार्थी लेखी परीक्षेला गैरहजर राहिल्यामुळे निकालाचा आकडा 98.46% दिसत असला तरी प्रत्यक्षात परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. श्रेणीनिहाय यश. विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण न होता गुणवत्तेतही मोठी भरारी घेतली आहे. विशेष प्रावीण्य श्रेणी डिस्टिंक्शन 26 विद्यार्थी. प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास 28 विद्यार्थी. द्वितीय श्रेणी सेकंड क्लास 9 विद्यार्थी. गुणवत्ता यादीतील चमकते तारे. विद्यालयातील पहिल्या 5 क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 1. प्रथम क्रमांक कु आराध्या सोमनाथ घेनंद 94.80%. 2. द्वितीय क्रमांक ऋषिकेश संपत घेनंद 94.60%. 3. तृतीय क्रमांक भूषण दीपक गांधीले 94.40%. 4. चतुर्थ क्रमांक निकिता नंदकुमार बौले 94.20%. 5. पाचवा क्रमांक भार्गवी सत्यवान बौले 91.80%. अष्टपैलू विकास. केवळ शैक्षणिक निकालातच नव्हे तर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही श्री शरदचंद्र विद्यालयानं तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या या अष्टपैलू प्रगतीमुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अभिनंदन आणि कौतुक. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायणराव पवार, सचिव श्री अंकुश सानभोर व सर्व संचालक मंडळानं विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यालयाचे कर्मचारी आणि वडगाव घेनंद ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेली चिकाटी यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी मुख्याध्यापक श्री दिलीप करंडे यांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी उत्तम खेसे.